नमस्कार मंडळी, मी खुशबू. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की डोश्याचं पीठ मी तयार केलं होतं, पण त्याचे डोसे झाले नाही. तर त्या पिठाचं मी काय केलं ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. तर इथे जे पीठ मी तयार केलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ते छान असं फर्मेंट झालं पीठ आणि त्याचे मी काय केलं असेल गेस करा. नका करू, मीच सांगते. सो मी इथे अप्पे छान तयार केले होते. जाळीदार अप्पे झाले होते, मस्त असे प्लेन अप्पे केले होते, कारण हर्ष पण खाणार होता. आणि इतके भारी झाले होते ना अप्पे. आणि त्यानंतर मी इथे चटणीसाठी कांदा, आलं, लसूण आणि मिरची घेतली आहे एक. आणि इथे माझ्याकडे नारळ नव्हता, सो म्हणून म्हटलं मी एक मधुरा रेसिपीचं एक चटणीची रेसिपी फॉलो करते, मधुराताईंचं. सो इथे हर्ष आहे ना, त्याला अप्पे डिशमध्ये खायला दिले होते. त्याने बघा तो कशात अप्पे घेऊन खातो आहे आणि तो तुम्हाला पा देत होता आणि त्याचा पा असाच असतो. सो पुढे मी छान असे अप्पे तयार केले. त्यानंतर मस्त जाळीदार अप्पे झाले होते. थोडे मम्मीला पण दिले आणि थोडे आम्ही लंचमध्ये हेच खाल्लं, वाया जाऊ नये म्हणून. म्हटलं फेकून देण्यापेक्षा आपण त्याची रेसिपी तयार करू शकतो. आणि छान अशी चटणी झालेली, खूप छान चवीला झालेली. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी जवळजवळ पावणे 2 वाजता मी अप्पे तयार करायला घेतले, कारण की हर्षचे पप्पा येणार होते. 2 सव्वा 2 वाजता ते जेवायला येतात आणि इथे 2:15 वाजले होते आणि माझे इथे छान असे अप्पे तयार झाले. पण हर्षचे पप्पा काही अजून आले नव्हते. सो म्हटलं आपण खाऊन घेऊया, कारण हर्ष आहे ना तेव्हा झोपला होता. म्हणून मी छान असे अप्पे एन्जॉय केले चटणीसोबत. आणि चटणी खूप छान अप्रतिम झाली होती. मला वाटलं नव्हतं की चटणी इतकी छान होईल कांद्याची. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो खिंडीमध्ये. खिंडीत जाण्याचा काही प्लॅन नव्हता, पण हर्षला आहे ना मुरमुऱ्यांचा चिवडा पाहिजे होता. मुरमुरे तो खातो, सो त्याला पाहिजे होतं आणि त्याचाच खाऊ घेण्यासाठी आम्ही गेलो. आणि इथे भाजी पण घेतली, मेथी, आणि मला कढीपत्ता हवा होता. मम्मीला मेथी घ्यायची होती. इथे भाजी घेतली थोडी आणि घरी यायला निघालो. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर टू ऑल.